नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत गोंदेश्वर मंदिराकडे. गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले महादेवांचे प्राचीन असे शिवमंदिर आहे. तर आज आपण तिकडे भेट देणार आहोत आणि हे मंदिर तुम्ही ह्याच्या आधी इंस्टाच्या रीलवर वगैरे पाहिलंच असेल. तर आज आपण त्याची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गोंदेश्वर मंदिर हे पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगुरू यांनी बांधले आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन असे म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे जे मुख्य शिवमंदिर आहे ते मध्यभागी असून त्या चारी बाजूला आपल्याला पार्वती देवी मंदिर, गणपती मंदिर, सूर्यदेव मंदिर आणि विष्णुदेव मंदिर या 4 देवांची मंदिरे आपल्याला बाजूला पाहायला मिळतात. मित्रांनो, महादेव मंदिराच्या समोरच आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो आणि त्याच्या डाव्या बाजूला इकडे विष्णू मंदिर पाहायला मिळतं आणि ते जे तिकडे समोर दिसतंय ते गणेश मंदिर आहे आणि याच्या या बाजूला इकडे सूर्य मंदिर पाहायला मिळते आणि याच्या समोरच त्या बाजूला पुढे फिरून गेलो की पार्वती माता मंदिर पाहायला मिळते.
तर मित्रांनो, आता आमचं महादेवांचं दर्शन झालं आहे. मंदिर खूप भारी आहे, एकदम मन प्रसन्न झालं. असं वाटतं रात्री इकडेच थांबावं. तर आता आम्ही परतीचा मार्ग पकडतो आहोत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.